रस्ता नाही, फक्त चिखल. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा रोजचा संघर्ष. तुर्काबाद खाणेगाव दरम्यान 3 किलोमीटर रस्ता अर्धवट अवस्थेत. वाळूज महानगर तुर्काबाद खाणेगाव रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने शेतवस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, शाळेत व कामगारांना एमआयडीसीतील कंपन्यात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. येथील 3 किलोमीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था कायम आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येथील तुर्काबाद ते घाणेगाव दरम्यानच्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे या रस्त्यावरील शेतवस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून मार्ग काढावा लागतो. या रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी अनेक वेळा येथील नागरिकांनी केली आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता वाळूज एमआयडीसी व शहराला जोडण्यासाठी जवळचा असल्याने येथून शाळा, कॉलेज विद्यार्थी, कंपनीतील कामगार तसेच नागरिकांना प्रवास करण्यासाठी उपयोगी पडतो. या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून चिखल होत असल्याने कामगारांना लिंबे जळगाव मार्गे 15 ते 20 किलोमीटर वळसा घालून एमआयडीसीत यावे लागते. त्यामुळे वेळेचे नियोजन कोलमडते. आर्थिक भुर्दंड कामगार व नागरिकांना सहन करावा लागतो. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी येथील नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या भागात असल्याने शेतीच्या साहित्याची तसेच उत्पादित पिकांची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. मात्र रस्त्यावर चिखल साचत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या ठिकाणी बालचंद पाटेकर, अशोक पाटेकर, त्रिंबक पाटेकर, अण्णा पवार, भीमा पवार, सोपान पाटेकर, संदीप पाटेकर, कृष्णा पाटेकर, ज्ञानेश्वर पाटेकर, सुनील पाटेकर, गणेश पाटेकर, अंकुश पाटेकर, शेषराव पाटेकर, संतोष पाटेकर, राजेंद्र हिवाळी, किरण पाटेकर आदी शेतकरी वस्ती करून राहतात.